रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स। टिप नंबर 1, इन्स्टंट पेढे बनवायचे असतील तर मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून 1 चमचा तूप घालावे आणि ते आटून गोळा तयार करावा आणि मस्त घरच्या घरी पेढे तयार होतात। टिप नंबर 2, नॉनस्टिक पॅनमध्ये कुठलाही पदार्थ बनवताना स्टीलचा चमचा वापरू नये, यामुळे त्यांचे कोटिंग निघून जाते आणि भांडी लवकर खराब होतात। टिप नंबर 3, ओल्या नारळामधून खोबरे लवकर निघण्यासाठी चाळणीमध्ये 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्या, याने नारळामधून खोबरे लवकर सहज निघते। टिप नंबर 4, दूध उकळताना फाटले असे वाटत असल्यास चिमूटभर बेकिंग पावडर घाला, याने दूध फाटणार नाही। टिप नंबर 5, पुरी बनवताना पिठामध्ये थोडे चिमूटभर साखर टाकल्यास पुरी तेलकट होत नाही आणि खुसखुशीत मऊ पुरी तयार होते। टिप नंबर 6, कोबीच्या भाजीत बटाट्याच्या चकत्या करून घालाव्यात, त्यामुळे भाजी चवीला छान लागते। टिप नंबर 7, लसूण लवकर सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या करून त्यावर कॉर्नफ्लॉवर टाकून सगळ्या पाकळ्या एका रुमालामध्ये घेऊन चोळल्यास साल लवकर निघते। टिप नंबर 8, कडधान्य खराब होऊ नये म्हणून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा, याने कडधान्य कित्येक दिवस चांगले राहते। टिप नंबर 9, कोणतीही भाजी बनवताना जसे की बटाटा, वाटाणा, वांगी तेलात परतून घेतल्याने भाजीची चव दुप्पट लागते। टिप नंबर 10, घरामध्ये पेढे उरले असतील तर दुधामध्ये मिक्स करून विलायची पावडर आणि थोडी साखर घालून उकळून घ्या आणि घट्ट झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवा, मस्त मलाई कुल्फी घरच्या घरी तयार होते। टिप नंबर 11, लाल मिरची दळायला द्यायची असेल तर त्यांना मोहरीच्या तेलाचा हात लावा, याने वर्षभर लाल रंगाची मिरची पावडर राहते। टिप नंबर 12, हिरव्या भाज्या करताना त्यात धने पावडर टाकल्यावर भाज्या हिरव्यागार दिसत नाही, म्हणून शक्यतो हिरव्या सुक्या भाज्यांमध्ये धने पावडरचा वापर करू नये। टिप नंबर 13, तुपाला खमंग वास यावा म्हणून तूप काढल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 तुळशीची पाने टाकावी, याने तुळशीची पाने टाकल्यामुळे तुपाला खूप छान खमंग वास येतो। टिप नंबर 14, गहू दळून आणताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे टाकल्याने हाडे मजबूत राहतात। टिप नंबर 15, तांदळाच्या पिठाचे घावणे बनवताना तुटू नये म्हणून पीठ ताजे घ्या, जुन्या पिठाचे घावणे करताना तुटतात। टिप नंबर 16, रात्री जेवणाच्या वेळी शिळ्या पोळ्या शिल्लक राहतात तर त्या कडक होतात, अशा वेळेस तव्यावर गरम पाणी करून त्यावर पोळ्यांचा डब्बा ठेवून द्या, म्हणजे पुन्हा गरमागरम पोळ्या खायला तयार होतात। टिप नंबर 17, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालावे आणि वरचे पाणी काढून टाकावे, याने ताक आंबट होणार नाही। टिप नंबर 18, इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या बारीक कट करून त्याचे मसाला इडली तयार करा, खूप चविष्ट लागते। टिप नंबर 19, खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, म्हणजे पोळ्या हलक्या होतात। टिप नंबर 20, पोहे बनवताना कांदा परतताना थोडी साखर घालावी, यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात आणि चवीलाही छान लागतात। चला तर मैत्रिणींनो, या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।